नमस्कार, मी मनाली. न्यूज 18 लोकमतमध्ये आपलं स्वागत आहे. दुपारचा 1 वाजलेला आहे. आत्ताच्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या या बुलेटिनमध्ये पाहणार आहोत. तर बुलेटिनची सुरुवात एका ब्रेकिंग बातमीनं करतोय. ती म्हणजे गृहमंत्री शरद पवार यांच्या भेटीला गेलेले आहेत. सिल्वर ओक या शरद पवार यांच्या निवासस्थानी ही भेट होत असून कालच्या हल्ल्याप्रकरणी शरद पवार यांच्याशी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील चर्चा करणार असल्याचं कळतंय. त्यामुळे ते शरद पवार यांच्या भेटीला सिल्वर ओक या त्यांच्या निवासस्थानी गेलेले आहेत. तर ही आत्ताची आपण ताजी दृश्य पाहतोय. सिल्वर ओक शरद पवार यांच्या निवासस्थानी गृहमंत्र्यांची भेट होत आहे आणि त्यासाठी ते निघालेले आहेत. शरद पवार यांची ते भेट घेणार आहेत आणि काल झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या हल्ल्यासंदर्भात शरद पवार यांच्याशी चर्चा करणार असल्याचं कळतंय. तर दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला निघालेले आहेत आणि त्यामुळे ते त्यांच्या सिल्वर ओक शरद पवार यांच्या निवासस्थानी त्या ठिकाणी ते पोहोचत असून काल झालेल्या हल्ल्याप्रकरणी शरद पवार यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती मिळतेय. सिल्वर ओक हल्ल्याचं वातावरण जे आहे, सिल्वर ओक हल्ल्या प्रकरणासंदर्भातलं वातावरण चांगलंच तापलेलं आहे आणि कालच्या या हल्ल्यासंदर्भात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील शरद पवार यांच्याशी चर्चा करणार आहेत. त्यामुळे पवारांची भेट घेण्यासाठी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील सिल्वर ओक या शरद पवार यांच्या निवासस्थानी जात असल्याची माहिती मिळतेय. तर ही आत्ताची ताजी दृश्य आपण पाहतोय. तर आमची प्रतिनिधी स्वाती लोखंडे आपल्यासोबत आहेत. थेट स्वातीकडे जाऊयात. स्वाती, आपण पाहतोय गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आता शरद पवार यांची भेट घेण्यासाठी आणि कालच्या हल्ल्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी सिल्वर ओककडे रवाना झालेले आहेत. ही आपण ताजी दृश्य दाखवतोय आणि या दृश्यांच्या माध्यमातून आपल्याला स्पष्टपणे दाखवू शकतोय की गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे सिल्वर ओकच्या दिशेने आहेत. अगदी 2 ते 3 मिनिटात या गर्दीतून ते पोहोचतील सिल्वर ओकवर. आपल्याला जर बघायला मिळालं, या आपण थोडीफार गर्दी दाखवण्याची प्रयत्न करूया. इथे जे काही दृश्य आहे ते मनाली, खरं तर इथे खूप मोठा पोलिसांचा बंदोबस्त आहे या भागामध्ये आणि त्यामुळे दोन्ही बाजूनं ट्रॅफिक जाम झालेला आहे. इथे आता सध्या गृहमंत्री स्वतः ट्रॅफिक जाम मध्ये अडकलेत आणि काही वेळातच ते सिल्वर ओकवर पोहोचतील. एकूणच कालपासून ही घटना झाल्यानंतर एकतर गुप्तचर यंत्रणांचा फेल्युअर असेल किंवा मग यात नेमकं काय झालेलं आहे, काय काय केलेलं आहे, कोणत्या प्रकारची कारवाई केली जाते, या सगळ्या संदर्भातला अहवाल असं म्हणून नाही, पण या संदर्भातली माहिती साहजिकच शरद पवार यांना दिली जाईल. कारण शेवटी हा त्यांच्या कुटुंबाचा प्रश्न आहे. थेट घरापर्यंत चाल करून आलेली ही मंडळी होती आणि त्यात आपण काही वेळापूर्वीच FIR ची कॉपी दाखवली आणि त्याच्यामधनं खूप गंभीर बाबी समोर आलेल्या आहेत. एकतर आता जिथे सदावर्ते यांच्यावर ही जी काही जो काही कोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे त्याच्या बाहेर पण लोकांची फार मोठी गर्दी बघायला मिळते आणि म्हणून या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी नेमकं गृहमंत्री काय करतात किंवा या प्रकरणामध्ये आतापर्यंत कोणकोणत्या प्रकारची डेव्हलपमेंट झालेली आहे या सगळ्याची माहिती गृहमंत्र्यांकडनं पवारांना देण्यात येणार आहे. आणि त्यासाठीच ते निघालेत. काही वेळापूर्वी उच्चपदस्थ अधिकाऱ्यांबरोबर त्यांचं बोलणं झालेलं. कारण एकूणच या प्रकारामध्ये पोलिसांची नेमकी आता पुढची जी भूमिका आहे ती पोलिसांची, कारण आपल्याला माहितीये की CST असेल किंवा आणखी ठिकाणी लोक वेगवेगळ्या भागातनं ST कामगार येत आहेत. कुठे ना कुठेतरी सदावर्तेंना पाठिंबा देण्यासाठी ही लोक येत आहेत. तर यांच्याशी पण डील करणं पोलिसांसमोर एक मोठं चॅलेंज आहे आणि या सगळ्या प्रकारची माहिती गृहमंत्री स्वतः शरद पवार यांना देणार आहेत. पण जर दोन्ही बाजूचं ट्रॅफिक आपण बघितलं, कारण इथे पोलिसांचा जो ताफा आहे तो पाहता इथे फार मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. दोन्ही बाजूला ही गर्दी बघायला मिळते. कालचं आंदोलन किंवा कालचा जो काही हल्ला झाला त्यानंतर या भागातली परिस्थिती अशीच साधारणतः गर्दीची आहे. एक तर पोलिसांनी बॅरिकेड चालवलेले आहे किंवा थोडंसं एकदा दुधाने पोळलेलं आपण म्हणतो टाकही फुंकून देतो तशी आता पोलिसांची परिस्थिती झालेली आहे. कारण काल ज्या पद्धतीनं पोलिसांचं फेल्युअर समोर आलं त्यानंतर महत्वाच्या जे काही बंगले असतील सरकारी शासकीय बंगले त्या ठिकाणी पोलिसांनी बॅरिकेडिंग केलेले आहे. त्या ठिकाणी पोलिसांचा अधिकचा बंदोबस्त आहे आणि म्हणून बऱ्यापैकी आपल्याला अशा ठिकाणी ट्रॅफिक जाम बघायला मिळते आणि त्याच पार्श्वभूमीवर गृहमंत्र्यांची गाडी स्वतः ट्रॅफिक जाम मध्ये अडकलेली आपल्याला बघायला मिळते.
अगदी बरोबर. ते कोणत्याही क्षणी खरं तर सिल्व्हर ओक यात शरद पवारांच्या निवासस्थानी स्वाती गृहमंत्री दाखल होतील. मात्र जी आता FIR कॉपी खरं तर न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलेली आहे, त्यामध्ये आंदोलक सिल्व्हर ओकवर जाणार असल्याची माहिती पोलिसांना दुपारी 3 वाजताच मिळाल्याचा खुलासा करण्यात आलाय. त्यामुळे आता या प्रकरणाला अधिक गंभीर स्वरूप आलेलं आहे. काय सविस्तर अपडेट्स आहेत, याविषयीची अधिक काही माहिती मिळू शकली आहे का? अगदी या संदर्भातच आपण आता खरं तर काही वेळानंतर दिलीप वळसे पाटील संवाद साधणार आहेत. पण एकूण जर आपण बघितलं की आतापर्यंत 3 वाजता जर तुम्हाला इंटेलिजन्सचे इनपुट होते किंवा इंटेलिजन्सची माहिती होती, तर मग या सगळ्या प्रकारामध्ये पोलिसांनी याला गंभीरपणे का नाही घेतलं? त्यांनी एसटी कर्मचारी किंवा ह्या आंदोलकांना खूप जास्त त्यांना असं वाटलं होतं की हे पोहोचू शकणार नाहीत, किंवा मग कदाचित काय त्यांची वेगळी भूमिका असू शकते का? कारण पोलिसांच्या एकूणच कामकाजावर, कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे की सिल्व्हर ओक या ठिकाणी, कारण जसं या FIR मध्ये नमूद केलं आहे 7 तारखेलाच पोलिसांनी 7 तारखेलाच सदावर्ते यांनी आवाहन केलं होतं की सिल्व्हर ओकला पोहोचायचं आहे लोकांनी. आणि असं असतानाही जर पोलिसांनी याला महत्व दिलं नाही, त्यामुळे नक्की याला महत्व का दिलं गेलं नाही, यामध्ये जबाबदार अधिकारी कोण आहेत, या सगळ्याची चौकशी तर झालीच पाहिजे आणि ती चौकशी होणारच आहे. पण किमान म्हणजे आज अजित पवारांनी पण स्पष्ट केलं की थोडं थांबवते, हा ताफा आता सिल्व्हर ओक जवळ पोहोचलाय का? कारण ही दृश्य जी आहेत ती सिल्व्हर ओकच्या दिशेने दिसत आहेत. ही सिल्व्हर ओकची दृश्य आहेत, ही ताजी दृश्य आहेत. आपण खरं तर गृहमंत्र्यांच्या गाडी सोबतच होतो आणि ती आता सिल्व्हर ओकला वर पोहोचलेले, जसं आता आपण या दृश्यांमध्ये बघू शकतो की यापुढे आपली गाडी किंवा यापुढे आपला कॅमेरा जाऊ शकत नाहीये. काल जे झालं आंदोलन त्याच्यानंतर आपण पाहतोय गृहमंत्री दिलीप वळसे पाटील सिल्व्हर ओकला दाखल झालेले आहेत आणि आता पुढच्या काही सेकंदामध्ये ते शरद पवार यांची भेट घेणार असून त्यांच्याशी चर्चा करतील, संपूर्ण हल्ल्याप्रकरणी संवाद साधणार आहेत आणि त्यानंतर बाहेर आल्यावर ते प्रसारमाध्यमांशी काय बोलतायत या सगळ्यावर अपडेट आणि लक्ष आपलं स्वाती असणार आहे. तुर्तास या सविस्तर माहितीसाठी धन्यवाद. तर सिल्व्हर ओकची ही ताजी दृश्य आपण आता पाहतोय, ती म्हणजे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील नुकतेच सिल्व्हर ओकवर दाखल झालेले आहेत आणि शरद पवार यांची भेट घेण्यासाठी ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत. त्यांच्या गाड्यांचा ताफा नुकताच सिल्व्हर ओकवर पोहोचलेला असून शरद पवारांशी ते चर्चा करणार आहेत. शरद पवारांशी काल झालेल्या संपूर्ण हल्ल्यासंदर्भात ते संवाद साधतील, त्यांच्याशी चर्चा करतील आणि त्यानंतर या संपूर्ण घटनेबद्दल सविस्तर जे अपडेट्स आहेत ते शरद पवारांना ते देणार असून यानंतर नेमकं काय भूमिका घेतली जाईल हे देखील आपल्याला पाहायचंय. प्रसारमाध्यमांना ते येऊन काय सांगतायत, प्रसारमाध्यमांशी ते काय बोलणार आहेत, याकडे सुद्धा न्यूज 18 लोकमतचं लक्ष असणार आहे. आत्ताची ही ताजी दृश्य आपण सिल्व्हर ओकवरची पाहतोय, ज्या ठिकाणी काल हल्ला झालेला होता त्या ठिकाणी आज पोलीस बंदोबस्त अधिक प्रमाणात तैनात करण्यात आलेला आहे. पोलीस अधिक दक्ष झालेले आहेत, कारण जी FIR कॉपी आलेली आहे त्या FIR कॉपीनुसार साधारण 3 वाजता हल्ला होण्यापूर्वीच 3 वाजताच्या सुमारासच पोलिसांना या हल्ल्यासंदर्भात माहिती होती, अशी माहिती FIR कॉपीमध्ये नमूद झाल्याचं म्हटलं जातं आणि त्यामुळे आज पुन्हा आता पोलिसांच्या कार्यक्षमतेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाते. जर पोलिसांना माहिती होतं तर हा हल्ला झाला कसा, हे आंदोलक जे आहेत, हल्लेखोर जे आहेत ते या सिल्व्हर ओकवर या ठिकाणी पोहोचले कसे, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे आज या संपूर्ण परिसरामध्ये पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. आणि आत्ताच एक ब्रेकिंग बातमी येते, ती म्हणजे वकील गुणरत्न सदावर्ते यांना किल्ला कोर्टात हजर करण्यात आलेला आहे. तर भडकाऊ भाषण केल्यामुळे सदावर्तेंना अटक करण्यात आलेली होती. तर आता किल्ला कोर्टात सुनावणी सुरू झालेली आहे. सदावर्ते किल्ला कोर्टात हजर झालेले असून भडकाऊ भाषणासंदर्भात त्यांना अटक करण्यात आलेली होती आणि किल्ला कोर्टामध्ये आता सदावर्ते हजर झालेले आहेत. सुनावणीला देखील सुरुवात झालेली आहे. संपूर्ण किल्ला कोर्ट परिसरामध्ये पोलिसांचा बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेला आहे. एसटी कर्मचाऱ्यांची सुद्धा या ठिकाणी गर्दी पाहायला मिळते आणि काल जी घटना घडली, काल जो प्रकार घडला सिल्व्हर ओक जवळ, ते हिंसक वळण पुन्हा इथं होऊ नये आणि कायदा सुव्यवस्थेचा भंग जो आहे तो राखला जावा, यासाठी पोलिसांचा बंदोबस्त मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आलेला आहे.
तर आमची प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत आहे। प्रणाली, सध्या काय परिस्थिती आहे? सुनावणीला सुरुवात झालेली आहे, काय अपडेट्स? मनाली, सुनावणीला आता सुरुवात होती आहे। ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांना कोर्टासमोर हजर करण्यात आलेला आहे, परंतु कोर्टाच्या बाहेर मात्र प्रचंड मोठा पोलीस बंदोबस्त लावला जातो आहे। कारण माहिती मिळते त्यानुसार कालच्या संपूर्ण प्रकरणामध्ये जी काही लोकांना, ज्या काही एसटी कामगारांना ज्यांनी आंदोलन केलेलं होतं त्या लोकांना सुद्धा कोर्ट परिसरामध्ये हजर केलं जाणार आहे। आणि त्यामुळे या संपूर्ण आजूबाजूच्या परिसरामध्ये एक मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। कुणालाही कोर्ट परिसरामध्ये गाडी पार्क करू दिली जात नाहीये। संपूर्ण रस्ता जो आहे तो रस्ता रिकामा करण्यात आलेला आहे आणि प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सुद्धा एका चौकटीमध्ये अडकवून ठेवण्यात आलंय। त्यांना सुद्धा इतरत्र फिरण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे। त्यामुळे एकूण खूप कडेकोट बंदोबस्त आहे। कारण हा कालचा जो काही प्रकार घडला हा अतिशय धक्कादायक असा प्रकार होता आणि या संपूर्ण प्रकारामध्ये पोलिसांचा जो इंटेलिजन्स आहे तो कुठेतरी कमी पडला असंच दिसून येत आहे। एकीकडे म्हटलं जातं की तब्बल अर्धा तास आधी पोलिसांना या संपूर्ण प्रकरणाची माहिती होती, तर दुसरीकडे त्या सिल्वर ओक सारख्या एका हाय प्रोफाईल परिसरामध्ये एवढी मोठी घटना घडत असताना अर्ध्या तास आधी ती माहिती असताना पुरेसा पोलीस बंदोबस्त पोहोचू शकला नाही आणि त्यामुळे काल हा संपूर्ण प्रकार घडला। या संपूर्ण प्रकरणामध्ये ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्यावर चिथावणीखोर भाषण केल्याचा आरोप आहे आणि त्याच प्रकरणामध्ये त्यांना काल अटक करण्यात आलेली होती। आता त्यांना कोर्टामध्ये सादर करण्यात आलंय। त्यामुळे आज आता ते नेमके काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे। एसटी कामगार आणि हे जे गुणरत्न सदावर्ते यांच्या वतीनं जवळपास 6 ते 7 वकिलांची एक टीम आहे। त्या टीमपैकी काही वकील जे आहेत ते गुणरत्न सदावर्ते यांची बाजू मांडतील असं सांगण्यात येत आहे। तुर्तास कोर्ट परिसराच्या बाहेरचा जो भाग आहे या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त लागलेला आपण पाहू शकतोय मनाली। प्रणाली, आपण पाहतोय सुनावणीला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे सदावर्ते यांचे वकील आता नेमकी काय बाजू मांडतायत याकडे तर आपलं लक्ष असणारच आहे। मात्र संपूर्ण कोर्ट परिसरामध्ये देखील पोलिसांचा बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलाय। मात्र सकाळी ज्या एसटी कर्मचाऱ्यांशी आपल्या प्रतिनिधींनी, आपल्या सहकाऱ्यांनी जो संवाद साधलेला होता त्यावेळेस त्यांनी म्हटलं होतं की आम्ही कोर्ट परिसरामध्ये जाणार आहोत, त्या ठिकाणी आम्ही गर्दी करणार आहोत, कारण आम्हाला देखील सदावर्तेंना भेटायचं आहे, त्यांच्याकडनं आम्हाला कोर्टाचे आदेश काय आले ते ऐकायचे। आपण एकूणच जर हे संपूर्ण तिचं आंदोलन बघितलं तर गेल्या काही दिवसात हे आंदोलन अतिशय वेगळं रूप धारण करताना आपण बघितलंय। परवाच्या दिवशी जेव्हा कोर्टानं या सगळ्या कर्मचाऱ्यांना हजर राहण्यास सांगितलं होतं त्यावेळेला आणि त्यांच्यावर कुठलीही कारवाई केली जाणार नाही असं सांगितलं होतं, त्यावेळेला एकीकडे या कर्मचाऱ्यांनी जल्लोष केलेला होता। परवाचा तो दिवस होता आणि काल आपण बघितलं की काल मात्र थेट शरद पवार यांच्या राहत्या घरी। अगदी बरोबर आहे स्वाती, या 2-3 प्रणाली, या 2-3 दिवसांमध्ये अनेक मोठ्या घटना घडत गेलेल्या आहेत ज्या खरं तर अपेक्षितही नव्हत्या आणि त्यातच आता गृहमंत्री देखील शरद पवारांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी गेलेले आहेत। एकीकडे सदावर्ते यांच्यावर किल्ला कोर्टात त्यांना हजर करण्यात आलं आणि सुनावणी सुरू आहे। या सगळ्या घडामोडींचे अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद। तर सिल्वर ओक हल्ला प्रकरणी FIR कॉपी न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलेली असून FIR मध्ये धक्कादायक खुलासे नमूद करण्यात आले। दुपारी 3 वाजताच पोलिसांना माहिती मिळालेली होती आंदोलक सिल्वर ओकवर जाण्याची। तर 7 एप्रिलला सदावर्तेंकडून चिथावणीखोर भाषण करण्यात आलेलं होतं। निवासस्थानी शिरून जाब विचारणार असं वक्तव्य त्यांनी केलेलं होतं। सदावर्तेंनी या संदर्भात प्रतिक्रिया दिलेली होती आणि चिथावणीमुळेच आंदोलक सिल्वर ओकवर गेले। 7 तारखेला रात्री बैठक झाल्याचा संशय असून बैठकीमध्ये सिल्वर ओक बारामतीमध्ये जाण्याची चर्चा सुद्धा झालेली आहे। एसटी कर्मचारी जे आहेत ते हिंसक वळण त्यांनी घेतलेलं आहे। आंदोलकाची, या एसटी हिंसक आंदोलकाची FIR कॉपी ही न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलेली असून FIR मध्ये अनेक धक्कादायक खुलासे समोर आलेले आहेत। 7 एप्रिल रोजी गुणरत्न सदावर्ते यांनी चिथावणीखोर वक्तव्य केलं होतं, त्यांनी आपलं भाषण केलं होतं आणि प्रसार माध्यमांना देखील त्यांनी प्रतिक्रिया दिलेली होती। शरद पवारांच्या निवासस्थानी घुसून त्यांना जाब विचारणार अशी प्रतिक्रिया सदावर्ते यांनी दिलेली होती आणि या प्रतिक्रियेला प्रेरित होतच आंदोलकांनी शरद पवार यांच्या घरावर हल्ला केल्याचं FIR मध्ये नमूद करण्यात आलेलं आहे आणि त्यामध्ये आणखी एक धक्कादायक खुलासा समोर आलाय, तो म्हणजे दुपारी
3 वाजता पोलिसांना या संदर्भातली माहिती मिळालेली होती। आंदोलक सिल्वर ओकवर येथे जाणार असल्याची माहिती समोर आली असताना अर्धा तास आधीच खरं तर ही माहिती पोलिसांना मिळालेली होती। तरी देखील पोलीस वेळेवर पोहोचू शकले नाहीत। सदावर्ते यांच्या चितावणीखोर भाषणामुळेच आंदोलक तिथं पोहोचले होते। सिल्वर ओकवर ते पोहोचल्याची माहिती FIR मध्ये नमूद करण्यात आलेली आहे। तर 7 तारखेला रात्री बैठकही झाली होती। या बैठकी संदर्भात देखील FIR मध्ये नमूद केलेलं आहे आणि त्या बैठकीत बारामती आणि सिल्वर ओक इथं जाण्याबाबत चर्चा करण्यात आलेली होती। यासाठी काही जणांवर जबाबदारी देण्यात आलेली होती। तर वरील या सगळ्या मुद्द्यांवर आधारित पोलीस पुढचा तपास करतात। मात्र अनेक धक्कादायक खुलासे या FIR कॉपीमधून समोर आलेले आहेत, जी न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलेली आहे। तर आमची प्रतिनिधी स्वाती लोखंडे डोके आपल्यासोबत आहे। थेट आपण स्वातीकडे जाणार आहोत। स्वाती, आपण पाहतोय FIR कॉपी जी न्यूज 18 लोकमतच्या हाती लागली आहे, त्यामध्ये अनेक धक्कादायक खुलासे समोर आलेले आहेत। एकतर हल्ल्यापूर्वीची मीटिंग, सदावर्तेंची चिथावणीखोर भाषणं, त्यांनी सिल्वर ओक किंवा बारामतीमध्ये शरद पवार यांच्या घरात घुसण्याचा इशारा केलेला होता। प्रसार माध्यमांशी बोलताना देखील त्यांनी म्हटलेलं होतं की त्यांच्या घरी घुसून आम्ही जाब विचारणार आहोत। आणि पोलिसांना या घटनेच्या अर्धा तासापूर्वीच मिळालेली माहिती, अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। नक्कीच याबद्दल बोलूच, पण आपण त्याआधीची एक अपडेट देऊया की आता गृहमंत्री दिलीप वळसे पाटील पोहोचलेच, पण ॲडिशनल CP पण इथे काही वेळापूर्वीच पोहोचले। त्यामुळे साहजिकच आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये नेमकी आतापर्यंत काय काय घडामोड झालेली आहे, सरकारने नेमकं काय काय पावलं उचललेली आहेत, या संदर्भातली इत्थंभूत माहिती शरद पवारांना दिली जाणार आहे। आणि जसं आपण म्हणतो की FIR मधल्या अनेक गोष्टी आपण सगळ्यांना दाखवून दिल्यात की त्यामध्ये काय काय नमूद गोष्टी आहेत। जसं 3 वाजताच पोलिसांना याची माहिती होती, असं FIR मध्ये लिहिण्यात आलेलं आहे की 3 वाजता जर पोलिसांना याची माहिती होती तर मग पोलिसांनी याकडे मुद्दाम दुर्लक्ष केलं का? मग जर दुर्लक्ष नसेल केलं तर नेमकं काय होतं की ज्यामुळे पोलीस इथे पोहोचले नाही आणि आंदोलक आल्यानंतर पोलीस आले। त्यामुळे ही एक खूप मोठी बाब आहे की एकतर आधी असं म्हणत होतं की स्वतः अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री असं म्हणाले की इंटेलिजन्सचा फेल्युअर आहे, गुप्तचर यंत्रणांचं हे मोठं फेल्युअर आहे की याबद्दलची कोणतीच घडामोड कशी कळत नाही। बरं, असंही कळते की सिल्वर ओकचा हा जो रस्ता आहे, मी जरा दाखवते, त्याच्या बरोबर समोरच एक छोटंसं आपल्याला गार्डन बघायला मिळते। इथे RGचा प्लॉट आहे, तिकडे छोटंसं गार्डन आहे। इथे पण काही मंडळी बसली होती, अशी इथे येऊन बराच वेळ बसली होती असं कळतंय। त्यामुळे इतकं सगळं असताना जिथे पोलिसांनी खबरदारी घेणं अपेक्षित होतं, पण प्रत्यक्षात झालं काय की आंदोलक आले, चपला आणि दगड फेकायला सुरुवात केली आणि त्याच्यानंतर पोलिसांचा इथे जमाव आला आणि मग या एकूणच यंत्रणेला जाग आली असं म्हणायला हरकत नाही। सध्या आपण बघतो की पोलिसांचा इथे आज ताफा मात्र मोठ्या प्रमाणात बघायला मिळतोय की जसं कालच्या घटनेनंतर जे जे शासकीय बंगले आहेत, तिकडे जाणारे रस्ते आहेत, तिथे पोलिसांनी मग स्वतः दिलीप वळसे पाटलांचा जे शासकीय बंगला असेल तो असेल किंवा मग वर्षाचा परिसर असेल, अशा ठिकाणी आपण हे आताचे दृश्य बघतोय की पुन्हा एकदा एक 10 मिनिटाच्या भेटीनंतर वळसे पाटील बाहेर आपल्याला दृश्य बघायला मिळते। हे दृश्य थेट आपण न्यूज 18 लोकमतवर दाखवतोय की कशा पद्धतीनं आता तर ही दृश्यांमधून आपण बघतोय की दिलीप वळसे पाटील फक्त 10 मिनिटं थांबले, 10 मिनिटानंतर ते लगेचच बाहेर पडले। गाडी तर आता ही थेट दृश्य आपण सिल्वर ओक मधली पाहिलेली आहेत। आमचे प्रतिनिधी स्वाती लोखंडे डोके आपल्याला माहिती देत होती। आणि सिल्वर ओकवर 10 मिनिटं शरद पवार यांच्याशी चर्चा केल्यानंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील या सिल्वर ओकमधून बाहेर पडलेले आहेत। शरद पवार यांच्या निवासस्थानाहून त्यांच्या गाडीचा ताफा बाहेर पडलेला असून प्रसार माध्यमांशी न बोलताच ते आता पुढे रवाना झालेले आहेत। त्यामुळे शरद पवारांशी चर्चा केल्यानंतर नेमका आता काय निर्णय घेतला जातोय, या संपूर्ण प्रकरणासंदर्भात पुढील तपास कशा पद्धतीने केला जाईल, कोणत्या दिशेने हा तपास होणार आहे, या सगळ्याचे अपडेट्स जे आहेत ते आपण जाणून घेत राहणार आहोत। मात्र आत्ताची ही ताजी दृश्य आपण जी पाहिलेली आहेत ती सिल्वर ओकवरची दृश्य होती, ज्या ठिकाणी शरद पवार यांच्याशी चर्चा केल्यानंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील सिल्वर ओकमधनं बाहेर पडून ते पुढे रवाना झालेले आहेत।
तर प्रसारमाध्यमांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न देखील केलेला होता. दिलीप वळसे पाटलांना नेमकी या भेटीदरम्यान काय चर्चा झाली हे जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला असता गृहमंत्री न बोलता प्रसारमाध्यमांशी त्यांना प्रतिक्रिया न देता पुढे निघून गेलेले आहेत. मात्र सिल्वर ओकवरच्या या हल्ल्यामुळे संपूर्ण राज्यामध्ये वातावरण जे आहे ते चांगलंच तापलेलं आहे. त्यामुळे गृहमंत्री आणि शरद पवार यांच्यात नेमकी काय चर्चा झाली याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे. शरद पवार यांच्याशी चर्चा केल्यानंतर गृहमंत्री सिल्वर ओकवरून थेट निघालेले आहेत आणि त्यांच्या गाडीचा ताफा जो आपण पाहतोय तो आता थेट पुढे रवाना झालेला आहे. तर अवघ्या 10 मिनिटांमध्ये ही बैठक संपलेली आहे. आमची प्रतिनिधी स्वाती लोखंडे डोके या ठिकाणी होती. आपण पुन्हा एकदा स्वातीशी संपर्क साधणार आहोत. पुन्हा एकदा स्वातीकडे जाऊयात. स्वाती, माझा आवाज पोहोचतोय? हो म्हणाली, आणि ही दृश्य आपण बघतोय पुन्हा एकदा दिलीप वळसे पाटील यांच्या गाडीचीच आहेत. कारण आता त्यांनी भेट घेतली आणि 10 मिनिटातच ते निघून गेले. दिलीप वळसे पाटील त्याचबरोबर तिथे ऍडिशनल सीपी पण आले. त्यांची बैठक झाली आणि लगेचच वळसे पाटील बाहेर पडलेलं आपलं दृश्य ही आपण बघू शकतोय. पुन्हा एकदा आपण त्यांच्या मागे जातोय. कदाचित याच्या नंतर ते बोलू शकतील, कारण माध्यमांशी न बोलता ते निघून गेलेले आहेत. त्यामुळे आता नेमकं सरकार काय करते किंवा गृहमंत्री म्हणून ते काय करतात हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे. यासाठीच आपण खरं तर त्यांच्या मागावर आहोत की आता जशी FIR ची कॉपी आलेली आहे. म्हणाली पुन्हा एकदा आपण पुनरुच्चार करतो या गोष्टीचा की FIR ची कॉपी आलेली आहे. FIR मध्ये असं लिहिण्यात आलं होतं की जर 3 वाजता जर इनपुट्स होते किंवा 3 वाजता अशी काही माहिती होती पोलिसांकडे, तर मग पोलिसांनी याकडे दुर्लक्ष का केलं? 7 तारखेला जर भडकाऊ भाषण केलं तर त्याच्यानंतर मग ते भडकाऊ भाषण होतं हे जर माहित असताना कोणत्याही प्रकारची नोटीस सदावर त्यांना का दिली गेली नाही? तिथे उपस्थित असलेल्या जे कर्मचारी होते गेले अनेक दिवस आहेत, म्हणजे 5 महिने आहेत, तर तिथे जे गुप्त किंवा साध्या वेशात फिरणारे जे पोलीस आहेत त्यांना पण या गोष्टीबाबतची माहिती मिळाली कशी नाही? त्यामुळे एकूणच पोलिसांचा कारभार अत्यंत सुशेगात सुरू होता असंच आपल्याला दिसतंय. आणि जर पोलिसांना इनपुट्स होते तर पोलिसांनी याला महत्वाचं म्हणजे याला गंभीरपणे का घेतलं नाही, ही यावरची सगळ्यात मोठी गोष्ट आहे की याला का गंभीरपणे घेतलं नाही. अगदी बरोबर. त्यामुळे स्वाती, पोलिसांच्याच भूमिकेवर खरं तर मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. कारण आपण साधं एक पत्रकार म्हणून जरी सिल्वर ओकवर कधी गेलो तरी देखील आपली विचारपूस केली जाते आणि या ठिकाणी काल जी घटना घडली, जो हल्ला झाला, त्यावेळेला मोठ्या संख्येनं तिकडे एक मॉब उभा होता आणि त्यांची विचारपूस कशी झाली नाही हा देखील मुद्दा आहे. प्रश्नच नाहीये. जसं आपण याआधी ती गार्डनचे दृश्य दाखवले की तिकडे काही जण उपस्थित होते असं कळत होतं. आणि जर असं होतं तर मग जसं ज्या गोष्टी तू उल्लेख केला की एखादी अनोळखी माणसं जरी केली तरी लगेचच चौकशी केली जाते. मग इतक्या मोठ्या प्रमाणावर कधी न बसणारे अनोळखी चेहरे, कधी न बसणारे असे अनेक लोक इथे येऊन बसतात, याचा अर्थ काय असू शकतो? पोलिसांना इतकी साधी जाणीव असू नये का? त्यामुळे एकूणच पोलीस यंत्रणा अत्यंत कुचकामी ठरलेली आहे या सगळ्या प्रकारात. आणि हा प्रकार शरद पवारांच्या बाबतीत झाला म्हणून इतक्या गंभीरपणे किमान याचा विचार तरी होतोय. पण आपल्याला माहितीये की अनेकदा पोलिसांचं वागणं कशा पद्धतीनं असतं. अनेकदा अगदी बरोबर स्वाती. आणि या घटनेला गंभीर स्वरूप खरं तर आलेलं आहे. एकतर नुकतीच शरद पवार आणि गृहमंत्र्यांची 10 मिनिटांची बैठक पार पडलेली आहे. या बैठकीमध्ये आता नेमकं काय घडलेलं आहे, काय चर्चा झालेली आहे याकडे सुद्धा आपलं लक्ष आहे. त्यामुळे या सगळ्या अपडेट्स स्वाती तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत. तुर्तास धन्यवाद. तरी थेट दृश्य आपण पाहतोय. गृहमंत्र्यांची सिल्वर ओकच्या भेटीनंतर त्यांचा ताफा रवाना झालेला आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील शरद पवारांशी चर्चा करून त्यांची भेट घेतल्यानंतर पुढे रवाना झालेले आहेत.